जय महाराष्ट्र मित्रांनो, ड्युटीवरून आलो लगेच फ्रेश झालो कारण जायचं होतं आज छावा मूवी बघायला. लगेच आपल्या राणीला काढलं आणि निघलो. राजू म्हणल्याप्रमाणे जालन्याच्या बारीक बारीक गल्ल्यातून डायरेक्ट टॉकीजवर. पहिली गाडी लावली पहा. या टॉकीजमध्ये पण मूवीचे पैसे घेऊन पार्किंगचे पैसे वेगळे घेते. लयच लुटते राव. तर हे पहा, आपण आलोय नीलम मल्टिप्लेक्सला. जालन्यात तशा लय टॉकीज आहे, पण ह्याच टॉकीमध्ये सीटं खाली होते. बाकी सगळे हाऊसफुल. मूवीचा टाईम होता, पण आधीच येऊन बसलो आणि फिरत बसलो इकडे तिकडे. टॉकीज कान्याकोपऱ्यात पाहत पिक्चरचा टाईम झाला ना, आत गेलो आणि पाहिलं तर भलं मोठं पोस्टर लावलं होतं. त्यावर हार होता. पाहून लयच भारी वाटलं राव. आपले फोटो काढणारे पोरं म्हणले, दादा आमचा पण काढा बाबा एक फोटो. मग काय बसलो त्याचे फोटो काढत. फोटो बिटो झाल्यावर आत गेलो. आपलं सीट तर कोपऱ्यात आलं राव. थोडा नाराज झालो पण बसलो. नंतर लगेच मूवी चालू झाला. मध्यंतर झालं आणि बाहेर आलो. जत्रेसारखीच गर्दी झाली होती. आपण काय पॉपकॉर्न घेतले आणि लगेच आत गेलो. गोदावरी की लहरों में, रायगढ़ की मिट्टी में, जालना की गलियों में. तुम्ही पण मूवी नक्की पहा. शेवटी 20 मिनिटं तर लयच रडू येते राव. किती धाडसी राजा होता आपला. स्वराज्यासाठी लढणारा. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय.